आज आपण हिवाळा स्पेशल खुसखुशीत गुळपापडी बनवलेली आहे। गुळपापडीचे सेवन हिवाळ्यामध्ये केलेलं अतिशय उत्तम। गुळपापडी बनवायला अगदी सोपी आहे, झटपट तयारही होते। घरच्या सामग्रीमध्ये गुळपापडी तयार होते। चला मग तर आपण वेळ न घालवता गुळपापडी बनवायला सुरुवात करू। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कढई नॉर्मल गरम करून घ्यायची आहे। सुरुवातीला पीठ कोरडंच भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटांकरता। आणि पीठ भाजून घेताना गॅस अगदी मंद आचेवरच ठेवायचा आहे। कढई जर अगदी कडकडीत गरम करून घेतली तर पीठ लगेच करपणार आहे। आता 3 मिनिट झालेले आहेत। आपण 2-2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि मंद आचेवर छान पीठ भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ मंद आचेवर जितकं छान परतवून घेऊ ना तितकी गुळपापडी चविष्ट होणार आहे। जसं लागेल तसं तूप घालून गव्हाचं पीठ अगदी छान परतवून घ्यायचं आहे। या प्लेटमध्ये गुळपापडी करायची आहे, तर प्लेटला आपण तूप लावून घेऊ। साधारण 15 ते 20 मिनिटांकरता मंद आचेवर छान पीठ परतवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पिठाचा कलरही बदललेला आहे। किसलेलं खोबरं 3 चमचे घालायचं आहे। मोठा 1 चमचा खसखस घालायची आहे। मोठा 1.5 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि जायफळ घालूयात। तर जायफळऐवजी तुम्ही वेलची पूडही घालू शकता। खोबरं, तीळ, खसखस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी चालेल। खोबरं किसून घेताना अगदी बारीक किसून घ्यायचं आहे, की जेणेकरून वड्या पाडताना त्या तुटायला नको। 1 वाटी गूळ घालायचा आहे। गूळ घातल्याबरोबर गॅस लगेच बंद करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ घातल्यानंतर गॅस सुरू ठेवायचा नाहीये, वड्या खुसखुशीत होण्याऐवजी कडक होणार आहेत। तर त्यामुळे आपण गॅस बंद केलेला आहे। पीठ अगदी गरम आहे, त्यामुळे गूळ लगेचच विरघळला जातो। त्यामुळेच गूळ कापून घेताना अगदी बारीक गूळ कापून घ्यायचा आहे, किंवा किसून घेतला तरी चालेल। मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एकसारखं करून घेऊ। गरम असतानाच आपण वड्या पाडून घेऊ, नाहीतर नंतर वड्या पाडल्या जाणार नाही। तुम्हाला हव्या तशा तुम्ही वड्या पाडू शकता, छोट्या किंवा मोठ्या तुमच्या आवडीनुसार वड्या पाडू शकता। तर तुम्ही पाहिलं ना, अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपली ही चविष्ट गुळपापडी तयार होते। गुळपापडी थंड होईपर्यंत वाट पाहूयात। तर 20 मिनिट झालेले आहे। गुळपापडी कोमट आहे। पुन्हा एकदा वड्या मोकळ्या करून घेऊ, की जेणेकरून वड्या काढायला त्रास होणार नाही। वड्या हवाबंद डब्यात ठेवल्या तर 1 महिना अगदी छान टिकतात। तर अशा सोप्या पद्धतीने हिवाळ्यात स्पेशल खुसखुशीत गुळपापडी किंवा सुकडी तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे गुळपापडी करून पहा, अप्रतिम लागते। तर अशाच नवनवीन हिवाळी रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।